शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या 5 पिढ्या. मित्रांनो, आपण सगळे स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना ओळखतो, पण त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांनी मराठा साम्राज्य उभं करण्यात किती मोठा वाटा उचलला आहे हे अनेकांना माहिती नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भोसले घराण्याच्या सलग 5 पिढ्यांची सविस्तर कथा, जिथे प्रत्येक पिढीने इतिहासात स्वतःची छाप सोडली. नंबर 1. मालोजीराजे भोसले. भोसले घराण्याचा मजबूत पाया ज्यांनी घातला ते म्हणजे मालोजी राजे. ते सुरुवातीला साधे शेतकरी घराण्यातील होते, पण त्यांच्या पराक्रमामुळे ते पुढे निजामशाही दरबारात सरदार बनले. त्यांनी आपल्या धाडस आणि निष्ठेमुळे मोठी मानमराबत मिळवली. इतिहासात उल्लेख आहे की त्यांना युद्धातील पराक्रमामुळे जमीन आणि मानपान मिळाले. याच काळात भोसले घराण्याची ओळख तयार होऊ लागली. त्यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी सत्ता, संपत्ती आणि सर्वात महत्त्वाचं युद्ध कौशल्याची परंपरा दिली. नंबर 2. शहाजीराजे भोसले. मालोजी राजेंचे पुत्र शहाजीराजे हे अत्यंत हुशार, रणनीतीत जाणणारे सरदार होते. त्यांनी निजामशाही, आदिलशाही आणि मोगल सत्तांमध्ये वेळोवेळी काम केले. त्या काळात राजकारण फार गुंतागुंतीचे होते. सतत सत्तांतर, युद्ध आणि कारस्थान चालू असायची. शहाजीराजेंनी पुणे आणि आसपासचा प्रदेश जहागिरी म्हणून मिळवला. पुढे हाच प्रदेश स्वराज्याचा केंद्रबिंदू ठरला. त्यांनी आपल्या मुलाला शिवाजीराजे महाराजांना लहानपणापासूनच युद्ध, राज्यकारभार आणि स्वाभिमान यांचे संस्कार दिले. त्यांची दूरदृष्टी नसती तर पुढे स्वराज्याची संकल्पनाही कदाचित जन्माला आली नसती. नंबर 3. छत्रपती शिवाजी महाराज. आता येते ती पिढी ज्यांनी इतिहास बदलला. शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक. लहान वयातच त्यांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ल्यापासून सुरू झालेली मोहीम पुढे शेकडो किल्ल्यांपर्यंत पोहोचली. त्यांची युद्धनीती वेगळी होती. गनिमी कावा. थेट मोठ्या सैन्यांशी भिडण्याऐवजी चपळ हल्ले, अचूक योजना आणि भूगोलाचा वापर. त्यांनी केवळ युद्ध जिंकले नाही तर लोकाभिमुख राज्य उभं केलं. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण, न्यायव्यवस्था, आरमार अशा अनेक गोष्टींमध्ये सुधारणा केल्या. त्यांचा राज्याभिषेक हा मराठा सामर्थ्याचा ऐतिहासिक क्षण ठरला. नंबर 4. छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांनंतर गादीवर आले संभाजी महाराज. त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरले, पण ते अत्यंत शूर आणि विद्वान होते. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि त्यांनी ग्रंथही लिहिले. त्यांच्या काळात मुघलांचा प्रचंड दबाव होता, तरीही त्यांनी झुकणे स्वीकारले नाही. औरंगजेबाच्या मोठ्या सैन्याविरुद्ध त्यांनी दीर्घकाळ लढा दिला. त्यांना पकडल्यानंतर अमानुष छळ करण्यात आला, पण त्यांनी धर्मांतर नाकारला. त्यांचे बलिदान मराठा इतिहासातील सर्वात प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. नंबर 5. छत्रपती शाहू महाराज. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज पुढे मराठा सत्तेचे प्रमुख बनले. त्यांच्या काळात मराठा साम्राज्य अधिक संघटित आणि विस्तारलेलं दिसतं. याच काळात पेशव्यांचा उदय झाला आणि मराठा सत्ता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. शाहू महाराज स्वभावाने समंजस आणि समतोल निर्णय घेणारे होते. त्यांनी प्रशासन मजबूत केलं आणि मराठा साम्राज्याला स्थैर्य दिलं. त्यांच्या कारकिर्दीत सत्तेची रचना बदलली आणि नवीन नेतृत्व पुढे आलं. मित्रांनो, भोसले घराण्याच्या या 5 पिढ्यांनी केवळ सत्ता नाही तर स्वाभिमानाची परंपरा निर्माण केली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.